लेकीला विष पाजलं, त्यानंतर पती पत्नीनं आपलं गळफास घेऊन आयुष्य संपवलं। कपाटात सुद्धा 10 तोळे सोनं आणि पैशांची रोकड सापडली आहे। नेमकी त्यांनी आत्महत्या का केली असावी हे मात्र कारण समोर आलेलं नाही। कोणतंही कर्ज प्रकरण सुद्धा नव्हतं, त्यामुळे या चर्चांना सर्वत्र उधाण आलं। नाशिकमध्ये चिमुकल्या मुलीची हत्या करून त्यानंतर पती पत्नीनं आत्महत्या केल्याची घटना घडली। पती पत्नीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। मुलगी सकाळी शाळेला जायला बाहेर आली नाही म्हणून आजोबा बघायला गेले तेव्हा कुणीच प्रतिसाद दिला नाही। याबाबत मिळालेली माहिती अशी की विजय माणिक सहाणे हे नाशिकच्या गौडण गावचे विजय माणिक सहाणे हे नाशिकच्या गवणे गावचे असून ते पाथर्डी फाटा सराफनगर परिसरात राहत होते। त्यांनी मुलीला विष पाजलं, त्यानंतर पत्नीसह गळफास घेत आत्महत्या केली। पत्नीचं नाव ज्ञानेश्वरी तर मुलीचं नाव अनन्या सहाणे असं आहे। अवघ्या 9 वर्षाच्या मुलीला पती पत्नीनं विष पाजलं, त्यानंतर स्वतःही जीवन संपवलंय। मुलीला औषध पाजून बेडवर झोपवलं आणि नंतर दोघांनी गळफास घेतला। विजय सहाणे यांच्यावर कोणतंही कर्ज नाही। आत्महत्या करण्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजे काल त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन सुद्धा घेतलं होतं। पहाटेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे असा संशय व्यक्त होतोय। शाळेची गाडी मुलीला नेण्यासाठी आली तेव्हा ती खाली आली नाही। यावेळी आजोबांनी वर जाऊन बघितलं तर आतून दरवाजा बंद होता। आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याच्या मदतीने दरवाजा उघडला तेव्हा समोर पती पत्नीनं गळफास घेतला असल्याचं आढळून आलं। कुटुंबियांवर कोणतंही कर्ज नाही तरीही आत्महत्या केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विजय यांच्या घरातील कपाटात 10 लाख रुपये रोख आणि सोनं हे सगळं होतं, मात्र आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही।